नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये। काय मग मंडळी, भरली वांगी, भरली भेंडी नाव ऐकताच येतं ना तुमच्या पण तोंडाला पाणी। तर चला मग बनवूया झक्कास आणि चमचमीत अशी महाराष्ट्रीयन स्टाईल भरली भेंडी, जी अजिबात चिकट होत नाही आणि जेवायला बसल्यावर एक भाकरी शिल्लकच खायला लावणार बघा। चला करूया सुरुवात। एका चाळणीमध्ये भेंडी घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तिला छान निथळून घेऊया। चाळणी अशी 2-3 वेळा आदळून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं पाणी सर्व निथळून कोरडं होतं बघा। आता भेंडी स्वच्छ कपड्यावर काढून तिला छान स्वच्छ असं पुसून घेऊया। भेंडी पुसून झालेली आहे। आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊया। कढईत आता एक मोठा कप भरून शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे, म्हणजे शेंगदाणे जळत नाही। शेंगदाणे भाजत आलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया। इथे मी खलबत्त्यात लसूण घालून घेतला आहे। भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया। आता मसाले घालून घेऊयात। इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड घालून घेत आहे। आता आपलं इथं वाटण्यासाठी सर्व साहित्य रेडी आहे। याला आपण छान आता कुटून घेऊया। छान बारीक कुटायचं आहे, खूप अतिशय बारीक असं नाही, पण थोडंसं जाडसर असं। तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं जाडसर आणि बारीक असं कुटून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण काढलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपण घेऊयात आपली भेंडी कापून। भेंडी जर मोठ्या साईजची असेल तर तिला 2 तुकड्यांमध्ये कापायचं आणि मधून चीर द्यायची, आणि भेंडी जर लहान असेल तर तिला एकाच तुकड्यामध्ये कापून मधून चीर देऊन घ्यायची आहे। आता सर्व भेंड्या मी इथं कापून त्याला मधून चिरा देऊन झालेले आहेत। आता भेंडीमध्ये सारण म्हणजेच आपला मसाला भरून घेऊया। मसाला असा एकदम दाबून भरायचा आहे, म्हणजे तो छान स्टफ होते आपली भेंडी। आता सर्व भेंड्यांमध्ये मी इथं मसाला भरून घेत आहे। मसाला छान दाबून दाबून भरून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे भरलेली भेंडी। आता हा काही मसाला आपला उरलेला आहे, हा आपण नंतर यूज करणार आहोत। आता कढईत मी तेल टाकून घेतलेलं आहे। कढई मी आधीच तापून घेतली होती। आता त्यामध्ये जिरे घालून घेऊया, मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी तडतडली की तुम्हाला आवडत असेल तर थोडा कढीपत्ता घाला, नसेल तरी काही हरकत नाही। आता भेंडी घालून घेऊया त्याच्यामध्ये। सर्व भेंडी घालून झालेली आहे। आता तिला छान हलवून घ्यायचं आहे। छान हलवून झाल्यावरती आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला। मध्ये मध्ये हलवत राहायचं झाकण काढून, जेणेकरून आपला मसाला खाली कढईला चिटकत किंवा जळत नाही। आता आपली भेंडी ऑलमोस्ट इथं शिजलेली दिसत आहे। हातामध्ये भेंडी घेऊन तिला दाबून बघायचं, म्हणजे समजतं छान शिजली की नाही। आता भेंडी शिजलेली आहे। आपण आता उर्वरित जो मसाला होता आपला तो घालून घेऊया। आता थोडं अजून मीठ घालून घेऊयात। मीठ चवीनुसारच घालायचं, आधी मसाल्यातही घातलेलं होतं। कोथिंबीर घालून घेऊया। आता छान हलवून आपण एक 10 मिनिटे वाफ काढून घेणार आहोत भेंडीची, म्हणजे मसालाही आपला छान फ्राय होईल। आपली भेंडी आता तयार दिसत आहे। सर्व करून घेऊया। भेंडी सर्व करून झालेली आहे। असली भन्नाट दिसत आहे बघा। ही गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत अतिशय जबरदस्त लागते। तुम्ही बघू शकता थोडी चिकट झालेली नाही आणि खूप छान असं स्ट्रक्चर दिसत आहे, आणि खायला पण अफलातून झालेली आहे।
मस्त सुवासही दरवळत आहे भरल्या भेंडीचा। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी सारिकाज रेसिपीला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा। आपलं चॅनल नवीन आहे, लाईक शेअर करून सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।